नमस्कार मंडळी. आजच्या कथेचे नाव आहे जसे कर्म तसे फळ. शंकर नावाचा एक माणूस होता. तो एका छोट्या गावात राहत होता. त्याच्या घराजवळ एक देवीचे मंदिर होते. तो नियमितपणे देवीच्या मंदिरात येत असे. तो मंदिरात आल्यानंतर नियमितपणे 1 रुपया, 2 रुपये, कधी जास्त पैसे दानपेटीमध्ये टाकत असे. आणि देवीला नमस्कार करणे आणि दानपेटीत पैसे टाकणे हे तिथल्या विश्वस्तांच्या ध्यानात आले होते. त्याच्या साध्या कपड्यावरून व सायकलच्या वापरावरून तो गरीब भक्त आहे हे सहज लक्षात येत होते. कधी तो आपल्या बायकोला, मुलीला व मुलाला बरोबर घेऊन यायचा. तेव्हा सुद्धा कापूर, हळदी, कुंकू, उदबत्ती न घेता जसे जमेल तसे 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये पेटीत टाकायचा. एखाद्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी 2 नाणी पेटीत न चुकता टाकायचा. त्याच्या या नित्यक्रमात कधीही खंड पडल्याचे तिथल्या पुजाऱ्याने आणि विश्वस्तांनी पाहिले नव्हते. त्यामुळे तो आदराचा विषय झालेला होता. आणि अशीच 20 वर्ष संपली. महागाई किंवा उत्पन्नातील वाढ याचा त्याने आपल्या दानपेटीत रुपयात कधी बदल केला नाही. आता तर रस्त्यावर लहान मोठे सर्व स्कूटर, मोटरसायकल घेऊन दिमाखात येत व आयटीत निघून जात. मात्र त्याच्या सायकलीवरून येण्या जाण्यात कधी फरक पडला नाही. सध्या त्याचे आयुष्य थोडे ओढग्रस्त असावे असे जाणवत होते. तरीही दानपेटीतील रुपयाचा नित्यक्रम त्या गरिबाने चुकवला नाही. त्याची मुलगी मोठी झाली होती व कदाचित तिची काळजी त्याला सतावत असावी. कधीही कोणाजवळ बोलला मात्र नाही. त्याला देवळाच्या ओट्यावर शून्यात नजर लावून बसलेला अनेक वेळा त्या विश्वस्तांनी देखील पाहिले. मात्र हा आपण होऊन कुणाशी बोलत नसे किंवा आपले दुःख सांगत नसे. सध्या तो जास्त चिंताक्रांत दिसत होता. एके दिवशी देवळाच्या विश्वस्तांनी आपुलकीने त्याला विचारले की सध्या असे चिंताक्रांत का असता? तुमचे काम सुटले आहे का की कसली चिंता तुम्हाला भेडसावत आहे? तो कसा बसा हसला. बोलला, काही नाही हो, मुलीचे लग्न ठरले व पैशांची जोडणी काही झालेली नाही. स्थळ चांगले आहे. हातचे जाऊ नये असे वाटते. पण आता हात तरी कोणाकडे पसरायचे? मी हा असा पैशाने दुबळा. कामाचा मालकही फारसे काही उचलून द्यायला तयार नाही. म्हणून काळजीत आहे इतकेच. बघू देव यातून कसा मार्ग काढतोय ते. अरे पण खर्च तरी किती आहे? विश्वस्त म्हणाला. 25 ते 30 हजार तर नक्की लागणार, तो म्हणाला. त्या दिवशी काय झाले कुणास ठाऊक. त्या विश्वस्ताच्या डोक्यातून तो विषय काही जाईना. रात्री झोपतानाही त्याचाच विचार. रात्री वरचेवर जाग आल्यामुळे झोप देखील नाही झाली. पहाटे त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नात नाणी ते मोजत होते. ते जागे झाले. ते स्वप्न जसेच्या तसे त्यांना आठवू लागले. खाऊ लागले. त्यांनी देवीकडे पाहिले. ती चोरासारखी बेरकी हसत असलेली त्यांना दिसली. ते पटकन उठले. वही घेतली व हिशोब करू लागले. एकूण वर्ष 20. विश्वस्त बराच वेळ विचार करत होते. हिशोब करत होते. एकूण वर्ष 20 वर्ष. तो गरीब माणूस मंदिराच्या दानपेटीमध्ये रोज पैसे टाकत होता. 20 वर्षामध्ये त्याचे कितीतरी पैसे जमा झाले असतील. आणि हे जर पैसे बँकेत ठेवले असते तर त्याला व्याज देखील मिळाले असते. आपण त्या गरीब माणसाची मदत केली पाहिजे असे त्यांना वाटत होते. 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, कधीतरी 10 रुपये तो गरीब माणूस दानपेटीमध्ये टाकत होता. 20 वर्षामध्ये त्याचे व्याज मिळून 50,000 रुपये नक्की झाले असते. तेव्हा त्याला ते 50,000 रुपये लग्नासाठी द्यावेत असे त्या विश्वस्तांना वाटले. दुसऱ्या दिवशी त्या गरीब माणसाला 50,000 रुपये द्यावेत असे त्यांनी ठरवले आणि तो विश्वस्त आता निश्चिंत झाला होता. त्याने देवीच्या तिजोरीतून 50,000ची थैली तयार करून ठेवली आणि आता त्याला शांत झोप लागली. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो गरीब देवळात आला. त्याने देवीला नमस्कार केला. तिथल्या दानपेटीत 5 रुपये टाकले व ओट्यावर जाऊन बसला. तो विश्वस्त देवळातील आणखी काही सज्जनांना घेऊन तिथे आला व त्याने ती थैली त्या गरीबाला दिली. त्या गरीब माणसाला ते म्हणाले, बाबा रे, तू दररोज देवीला पैसे वाहतोस जे देवीकडे सुरक्षित आहेत. आज तुझी नड आहे व देवीची इच्छा आहे की ते तुला उपयोगी पडू देत.
म्हणून तुझे पैसे तू मोजूनच घे. गरीब चकित झाला. त्याला दिवसा उजेडा जसे काही मोठे स्वप्न पडले होते. तो ती थैली घेऊन देवीजवळ गेला व रडू लागला. सर्वजण खूपच भावूक झाले. देवी प्रसन्न हसत होती. गरीबाचा पाय देवळाबाहेर निघत नव्हता. तो मात्र थैली घेऊन तिथेच बसून राहिला. त्याची पत्नी व मुलगी त्याला शोधत देवळात आली. त्याने घडलेली सर्व हकीकत त्या दोघींना सांगितली. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. बघणारे सर्वजण देवीचा जय जयकार करू लागले. आणि आता पत्नी व मुलगी त्याला घरी चला असे म्हणू लागली. पण त्याचा पाय तिथून निघत नव्हता. माझे दान देवीने परत तर केले नाही ना, असे त्याचे मन त्यास खाऊ लागले. काय करावे त्याला सुचेना. त्याने फक्त त्याला लागत होते तेवढेच 25,000 रुपये घेतले आणि उरलेले परत त्या दानपेटीमध्ये टाकले. आता त्याच्या चेहऱ्यावरील ताण नाहीसा झाला आणि सर्व उपस्थित चकित झाले. त्यांनी त्याला विचारले की हे तू काय केलेस? तो बोलला, मी देवीला जेवढे वाहिले तेवढे परत करतोय. तो माझ्यासाठी देवीला मी दिलेला नैवेद्य होता. उद्याचा माझा रुपयांचा नैवेद्य आता मी निश्चिंत मनाने देवास वाहीन. अन्यथा माझ्या येणाऱ्या रात्री मी तळमळत काढल्या असत्या. आता मला शांत झोप लागेल. देवीने दिलेल्या या उरल्या पैशात माझ्या मुलीचे लग्न थाटामाटात होईल. आता मी घरी जात आहे. आणि प्रसन्न चेहऱ्याने ते कुटुंब घराची वाट चालू लागलं. देवीचा प्रसन्न चेहरा मात्र आणखीनच उजळला होता. थेंबाथेंबाने देवाकडे आपण साठवलेली कोणतीही गोष्ट, मग ते पैसे असो किंवा देवाचे आशीर्वाद असो, कालांतराने अशी महाकाय होत असते व आयुष्यातील कठीण वेळा सहज दूर करते. आपण निस्वार्थपणे केलेले कुठलेही सत्कार्य कधीच वाया जात नाही. केव्हा न केव्हा आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर ते तुम्हाला फळ देऊनच जाते. जे पेराल तेच उगवेल आणि हेच कर्माचं फळ आहे. आपण जसे वागू तसेच आपल्या बाबतीत घडत जाईल. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःचे कर्म चांगले ठेवा. आपल्याला कोणाचा तळतळाट शाप लागेल असे गैरवर्तन तर कधीच करू नका, कारण त्यांचा तो तळतळाट आपल्याला लागतो, नक्की लागतो. चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत बसते आणि वाईट कर्माचे फळ वेळ काळ आल्यानंतर अतिशय वाईट मिळते. एक वेळेस परमेश्वराला घाबरला नाहीत तरी चालेल, पण आपल्या कर्माला घाबरलं पाहिजे, कारण कर्म ही अशी गोष्ट आहे जी फिरून आपल्याकडे येत असते. मग ते वाईट असो अगर चांगले असो. दुसऱ्याच्या भल्याचा विचार करा, त्यांचे चांगले चिंता, तुमचे चांगले होईलच. चांगले काम कर्म करत राहा. फळाची अपेक्षा करू नका. योग्य वेळ आल्यानंतर ते आपोआपच मिळतच असते. कर्म हे रबरासारखे असते. जितके तुम्ही ताणाल तितकंच वेगाने ते तुमच्याकडे परत येते. त्यामुळे चांगले कर्म करा, तुमचेही फिरून चांगलेच होईल. चांगल्या कर्माचे फळ उशिरा मिळते पण नक्की मिळते. तुम्ही जर वाईट कर्म केले, कुणाचे वाईट चिंतले तर एक लक्षात घ्या, आपण जसे झाड लावतो तसेच फळ मिळते. आपण दुसऱ्यांचे नुकसान केले तर आपले नुकसान नक्की होणार, ही नियती आहे. शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ तेच परत आपल्याला मिळते. यालाच कर्म म्हणतात. कर्माचे फळ मिळणे हा निसर्गाचा नियम आहे आणि याबाबत परमेश्वर काहीही करू शकत नाही. कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.